ते मगाशी जिल्हा जिल्हा कोल्हापूर. कर्वे जिल्हा कोल्हापूर. तर आता आपण केलेला आहे डेकोरेशन म्हणजे तो शेतडगी हां. म्हणजे कन्नडमध्ये म्हणजे सांगायचं कसं किंवा मला मराठी सांगायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे मगारा शेताचा पूर्ण देखावा आहे. होय. बरं आपलं नाव संभाजी भिकाजी गोलपंची. बरं त्याला किती खर्च आला? आत्तापर्यंत हिशोब काढला, मी काल हिशोब काढला आहे. कमीत कमी 2,82,000 नुसता हा पूजेचा खर्च गेला आहे. आणि दररोजच्या होणाऱ्या पूजेचा खर्च वेगळा कमीत कमी 3 लाखाच्या पुढे. बरं. परत तुम्हाला असं कराबद्दल असं काय म्हणून असं वाटलं तुम्हाला म्हणजे करावं असं म्हणजे करण्याचं कारण एकच आहे की सिद्धटेमध्ये आपल्या मंगळाचा महिमा इतका मोठा असून आजपर्यंत बऱ्याच लोकांना याची काहीच माहिती नाही. फक्त आम्ही आता वर्षाला येतोय, सावित्री मठला जातोय, भेटतोय, देवधर्म करतोय, आपल्या सिद्धटेमध्ये सगळ्या देवांचे दर्शन घेतोय. त्यात आपल्या पण देवाचा इतका महिमा आहे की आपल्याला कळायला लागलं. पण ते कळायला फक्त आमच्या पुढचं राहील ना. आम्हाला कळून कळतं की आम्ही पूजाला एंट्री केली आहे. गावकऱ्यांना म्हणा किंवा इतर पैगावना पाहुण्यांना म्हणा किंवा बाकीच्या लोकांना त्यांना पण आपल्या देवाचा इतिहास महिमा कळायला पाहिजे. म्हणून या डोक्यात आलं की बाबा आपल्या पूजा कशी पण आपल्याला श्रावणामध्ये येणारच आहे. तर त्या पूजेच्या माध्यमातून आपण आपल्या देवाचा महिमा दाखवला तर बाबा लोकांना त्याचा लाभ घेता येईल. आणि लाभ घेतला तर म्हणजे लोकांना समजेल की बाबा आपल्या देवाचा इतका महिमा आहे किंवा जन्म कुठं झाला आणि काय बालपण कुठं गेलं, त्यांचा विवाह सोहळा कुठं झाला किंवा त्यांना कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागल्या. हे जर लोकांसमोर मांडलं तर लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन अजून जरा वेगळा होईल. आपल्या देवाला अजून म्हणजे मान सन्मान मिळेल किंवा त्या समाजाला आमच्या मान मिळेल. या दृष्टिकोनानं मी या पूजा मांडण्याचा कार्यक्रम ठेवला. बरं. पण आतापर्यंत तुम्ही पूजा मांडला, प्रत्येक पूजेला आता किती खर्च झाला तुम्हाला? माझ्या एका पूजेला जर समजा झाला रविवारच्या पूजेला तर रोजचं आता एक रोजचं म्हणजे रोजचं आम्हाला फुलं कमीत कमी आपल्या डिझाईनच्या मानानंतर म्हणलं तर आपल्याला कमीत कमी 6-7 किलो फुलं लागतात. आता फुलाचं तर साधारणतः आपल्याला एक 200 पुढं आहे. म्हणजे दररोजची 700च्या आसपास फुलं आपल्याला लागतात रोजचं. म्हणजे 500 ते 700 फुलं लागतात आपल्या दररोजची. आणि रविवार आणि श्रावण सोमवार असल्यामुळे त्या पूजेचा खर्च वेगळा किंवा सणांचा वगैरे खर्च. ती एक पूजा आपल्याला साधारणतः 4-5 हजार 7,000च्या आसपास होते. बरं ठीक आहे. आपल्याला आता कोल्हापुरात उतरून स्टँडवरून किती किलोमीटर होतं उचगाव? स्टँड ते कोल्हापूर उचगाव तर धरला तर साधारणतः आपलं एक 5 किलोमीटर चालतं पुढे. बरं. तिथे याला मग मंदिरला यायला लागतं. परत हवेवरनं किती अंदाज? हायवेवरून 1 किलोमीटर. पुणे बेंगळूर मुंबई 1 किलोमीटर. हायवेवरून यायला 1 किलोमीटर. यावं लागलं माहिती सांगा. देव कधी आला, कसा आला, काय त्रास तुम्हाला माहिती? अहो मग आणणं वेगळं. मी पूजा काय करून माहिती नाही. आम्हाला फरक काय हां केले रे. मग पैसे दिले मोबाईलला उगाच तेवढं हे करत नाही. यूट्यूबला तेवढ्यासाठी तर आहे आपलं. घेऊया म्हटलं की
लाईट नाही समुद्र पासाड
आहे